श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनामध्ये अनेकदा असे काही प्रसंग येतात, काही संकटे येतात की तेव्हा आपण खचून जातो. आपल्याच नशिबात असं का, असा आपल्याला प्रश्न पडतो. त्यासाठी आपण कधी देवाला दोष देतो, तर कधी त्यातून बाहेर पडण्यासाठी देवाची प्रार्थना सुद्धा करतो. काही काळानं आपल्या प्रयत्नांना आपलं नशीब पालटल्याप्रमाणे अचानक वेगळं वळण लागतं. खूप यशस्वी आणि चांगले जीवन सुरू होते. आपलाच आपल्यावर विश्वास बसत नाही. अगोदरचे प्रसंग आठवले की आपण यातून कसे काही सलामत बाहेर पडलो, याचं आपलंच आपल्याला विशेष वाटतं. श्रोते हो, वाईटातून चांगलं होतं असं अनेकदा म्हणतात. किंवा एखादा वाईट प्रसंग किंवा अपयश आलं तर यातूनही काहीतरी चांगलं होईल अशी आपण स्वतःची समजूत घालत असतो. आणि नेमकं होतही तसंच. श्रोते हो, आयुष्यातील असा एखादा हा प्रसंग नेमका टर्निंग पॉइंट ठरत असतो. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादा टर्निंग पॉइंट हा असतोच. फक्त तो आपल्याला ओळखता आला पाहिजे. नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जीवन हा एक खेळ आहे. तुम्हाला खेळाडू व्हायचंय की खेळणी, हे तुमच्यावर अवलंबून असतं. आयुष्यात खूप हळवं राहून चालत नाही, कारण हळव्या मनाच्या व्यक्तीला खूप त्रास सहन करावा लागतो. आयुष्याची व्याख्या अत्यंत सोपी. दोन गरजांची स्पर्धा म्हणजे आयुष्य. ज्याची गरज अगोदर संपते तो तुम्हाला सोडून जातो. तुमचा काळ हा जेव्हा चांगला असतो तेव्हा तुमच्या चुका सुद्धा हसत हसत स्वीकारल्या जातात. परंतु जेव्हा वाईट वेळ असतो, वाईट काळ येतो, तेव्हा तुमचा विनोद सुद्धा गांभीर्याने घेतला जातो. स्वतःला कमजोर समजणं हे सर्वात मोठं पाप आहे. स्वतःचे भाग्य विधाते व्हा. स्वतःचा विकास करा. कमकुवत विचार तुम्हाला कमकुवत करतील. बलवान विचार तुम्हाला बलवान करतील. स्वतःला घडवण्यात इतकं लक्ष द्या की दुसऱ्याचा दोष काढायला तुम्हाला वेळ मिळणार नाही. स्वतःच्या अज्ञानाची जाणीव ही ज्ञानाची पहिली पायरी असते. निरागस, पवित्र आणि भावनाशील प्रेम लाभणं ही आयुष्यातील सर्वात मोठी कमाई असते. स्त्रीच्या व्यथा समजणारे खूप कमी असतात, पण तिच्याबद्दल बाता पसरवणारे हे खूप असतात. पण ती हे सगळं जाणते, पण संस्कार म्हणून शांत असते. देवळात जाऊन डोळे बंद करून देवाला गंडवण्यापेक्षा डोळे उघडे करून देवाचं स्वरूप मनात साठवणं म्हणजे अध्यात्म. निर्णय घेताना किंवा एखादी कृती करताना मन आणि बुद्धी यांच्यात झगडा सुरू झाल्यास मनाचं ऐकायचं असतं. आयुष्यात फक्त मन जिंकण्याचं ध्येय ठेवा. जग जिंकून सिकंदर सुद्धा रिकाम्या हाताने गेला होता. बाप कधीच थकत नाही. बापाला थकवण्याचा अधिकारच आपण दिला नाही. आपण स्वतः बाप झाल्यानंतर हे लक्षात येतं, पण त्यावेळी उशीर झालेला असतो. ज्यावेळी जिथं जे हवं ते त्यावेळी तिथं मिळणं म्हणजे स्वर्ग. ऐकून घेणारा आणि दुसऱ्यांना ऐकवणारा अशी दोन प्रकारची माणसं असतात. ऐकून घेणारा समोरच्या व्यक्तीचं बोलणं संपल्यानंतर बोलतो आणि विषयाला अनुसरून बोलतो. ऐकवणारा दुसऱ्याचं म्हणणं ऐकत बसत नसतो. त्याचं विचार हे त्याच्यासाठी योग्य आणि अंतिम असतात. ऐकून घेण्यात विनम्रता असते, सहनशीलता असते, माणुसकी असते आणि संस्कारही असतात.
आणि उत्तम माणूस बनण्यासाठी हे गुण आपल्यात माणूस म्हणून असायला हवेत. आनंद हा पैशाने विकत घेता येत नसतो. तो समाधानी लोकांमध्येच असतो. मनातील ओझं कमी करण्यासाठी डोळ्यांना शेवटी रडावं लागतं. स्वतःच्या चुकीला वकील आणि इतरांच्या चुकीला न्यायाधीश होणाऱ्या माणसांशी हुज्जत घालण्यापेक्षा तुझंच खरं म्हणून संपवलेला विषय हा कधी आपल्यासाठी चांगला असतो. लोक तिळगुळ दिल्यावर नाही तर नोटा दिल्यावर गोड बोलतात. आपल्याला कोणी फसवलं याचं दुःख फार काळ राहत नाही, पण आपण कोणाला फसवलं नाही याचा आनंद मात्र लांब काळापर्यंत राहतो. आपण कोणाची गरज असणं आणि आपण कोणासाठी गरजेचं असणं यात खूप फरक असतो. नशिबाची चाकरी करण्यापेक्षा कर्तृत्वाला आपल्या हाताखाली बाळगावं आयुष्य जास्त सुंदर वाटतं. भविष्याचं चित्र काढण्यापेक्षा वर्तमानातलं चित्र पूर्ण करावं आयुष्य जास्त सुंदर वाटतं. कायमच मागण्या करण्यापेक्षा कधीतरी काहीतरी देऊन पाहावं आयुष्य जास्त सुंदर वाटतं. आपल्याला कोण हवंय यापेक्षा आपण कोणाला हवे आहोत हे सुद्धा कधीतरी पाहावं आयुष्य जास्त सुंदर वाटतं. आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत. माणसाच्या गरजा याही कधी संपत नाहीत. शक्य तेवढे तारे मोजून समाधानी राहावं आयुष्य जास्त सुंदर वाटतं. तुमच्या मनाला पटेल तसं वागा, पण तुमच्यामुळं कुणाचं मन दुखेल असं कधी वागू नका. कारण मनाचे भाव दिसून येत नाहीत, पण वेदना खूप होतात. परिस्थिती कशी असू द्या, मुली प्रत्येक हाकेला धावून येतात. मुली फक्त अंगण सोडून जातात, पण नातं मात्र आयुष्यभर जपतात. तिळगुळ वाटा नाही तर हत्तीवर बसून साखर वाटा. माणूस तेव्हाच गोड बोलतो जेव्हा त्याला अत्यंत गरज असते. आयुष्य म्हणजे एक रात्र आहे ज्यामध्ये खूप सारी स्वप्न असतात. काही तुटतात तर काही साकार होतात, तर काही हरवून जातात. आपलं राहणीमान नेहमी साधं ठेवा, कारण आपल्याला फक्त श्रीमंत दिसायचं नाही तर श्रीमंत व्हायचं आहे. प्रत्येकातच दुःख पचवायची शक्ती नसते, पण दुःखातही हसण्याची कला फक्त स्त्रीकडेच असते. सल्ला हे एक असं सत्य आहे जे कधी आपण गांभीर्यानं ऐकत नाही, आणि स्तुती एक असा धोका आहे ज्याला आपण पूर्ण मन लावून ऐकतो.